नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाफ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची याची माहिती पाहणार आहोत। झाडांना भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी हे पोटॅशियम आणि फॉस्फरस हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते, तरच झाडाला भरपूर फुले लागतात। आपल्या घरामध्येच अशा खूप साऱ्या वस्तू आहेत, त्याचा वापर करून देखील आपण झाडाला भरपूर अशी फुले मिळवू शकतो। तर आज देखील आपण आपल्या घरातीलच वस्तूंचा वापर करून खते तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्यापासून खते कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सोनचाफ्याच्या झाडासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत, त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद आहे। बऱ्याच वेळा आपण झाडांची चांगली काळजी घेत असतो, झाडाला वेळोवेळी खते देखील घालत असतो, तरी पण झाडाची वाढ म्हणावीशी होत नाही किंवा झाडाला फुले देखील ही लागत नाहीत। याचे एक कारण म्हणजे झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये ही बुरशी किंवा कीड लागलेली असते। तर त्यासाठी महिन्यातून एकदा तरी या हळदीचा वापर जरूर करावा, म्हणजे झाडाच्या मातीमध्ये ही कीड किंवा बुरशी लागणार नाही। आपल्या बागेमध्ये देखील आपण बऱ्याचदा पाहतो, जे झाडे लावलेली असतात त्या कुंड्यांच्या तळाशी ह्या मुंग्या लागलेल्या ह्या दिसून येतात, तर त्या घालवण्यासाठी देखील हळद अतिशय फायदेशीर आहे। तर त्यासाठी कुंडीच्या सभोवताली अशा प्रकारे जी कोरडी हळद आहे ती अशी पसरून टाकावी। काही वेळातच ह्या मुंग्या तुम्हाला गेलेल्या दिसून येतील। सोनचाफ्याच्या झाडाला चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुले येण्यासाठी ही वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते, तसेच या झाडाला योग्य प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश, पाणी हे देणे देखील तितकेच आवश्यक असते। या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे अत्यंत गरजेचे असते। तर त्यासाठी हे झाड जर जमिनीत लावले असेल तर अशा ठिकाणी लावा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल, किंवा कुंडीमध्ये जर लावले असेल तर कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी दिवसभरामध्ये 5 ते 6 तास एवढे ऊन या झाडाला हे मिळायला हवे। आता या सोनचाफ्याच्या झाडाला पाणी किती द्यायचे, तर कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे। नाहीतर जर झाडाला पाणी कमी मिळाले किंवा जास्ती प्रमाणामध्ये दिले गेले तरी देखील झाडाची पाने जी आहेत ती पिवळी होऊन गळायला सुरुवात होते। झाडावरती ज्या कळ्या लागलेल्या असतात त्या देखील उमलण्याआधीच ह्या गळायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे कुंडीतील माती ही भुसभुशीत असणे हे देखील आवश्यक आहे, कारण अशा मातीमध्ये ह्या पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो आणि पाणी हे कुंडीमध्ये साचून राहत नाही। सोनचाफ्याच्या झाडाला देण्यासाठी आपण आज या कांद्याच्या सालीपासून तयार केलेल्या या पावडरचा वापर हा करणार आहोत। झाडांना भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी हे पोटॅशियम, फॉस्फरस या घटकांची आवश्यकता असते आणि या कांद्याच्या सालीमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, सल्फर हे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे याचा वापर जर तुम्ही सोनचाफ्याच्या झाडासाठी केला तर झाडाला कळ्या आणि फुले ही जास्त प्रमाणामध्ये लागतीलच, पण कळ्यांचा आकार हा मोठा होऊन फुले देखील ही मोठ्या आकाराची येतील। फुलांचा रंग हा गडद देखील होण्यासाठी याच्या वापराने मदत होते। जर तुमच्याकडे कांद्याच्या सालीची पावडर नसेल तर घरामध्ये कांदा वापरल्यानंतर ज्या साली निघतात त्या आपण फेकून देतो, तर त्या फेकून न देता त्याच्यापासून अशा प्रकारे खत तयार करून तुम्ही झाडाला त्याचा वापर करू शकता। तर हे खत तयार करण्यासाठी ज्या कांद्याच्या साली आहेत त्या 1 दिवसासाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे सालीमधील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतात आणि आपले खत हे तयार होते। याच्या वापराने देखील झाडाला भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होते। हे जे आपण कांद्याच्या सालीपासून पाणी तयार केलेले आहे हे खत म्हणून जसे काम करते, तसेच हे कीटकनाशक म्हणून देखील हे खूप चांगले काम करते, कारण या कांद्याच्या सालीमध्ये हे सल्फर असल्यामुळे त्याच्या उग्र वासामुळे झाडाला लागलेली कीड ही निघून जाण्यासाठी मदत होते। झाडावरती फवारा करण्यासाठी हे जे पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा झाडावरती स्प्रे करतो तेव्हा त्या स्प्रे बॉटलमध्ये हे कांद्याच्या सालीचे कण हे अडकणार नाहीत
आणि ह्या ज्या साली आहेत त्याचा पुन्हा एकदा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता। आता सोनचाफ्याच्या झाडाला देण्यासाठी ह्या ज्या 2 वस्तू आपण वापरणार आहोत त्याचे प्रमाण किती घ्यायचे, तर जी हळद आहे ती आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढीच एका झाडासाठी घ्यायची आहे आणि कांद्याच्या सालीची पावडर जी आहे ती 1 चमचा एवढी एका झाडासाठी ही पुरेशी होते। आणि आता ह्या ज्या दोन्ही वस्तू आहेत त्या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्या दिवशी पाणी न देता दुसऱ्या दिवशी आपल्याला या झाडाला पाणी द्यायचे आहे। पाणी देताना देखील झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे पाणी या झाडाला द्यायचे। तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच वस्तूंचा वापर करून देखील सोनचाफ्याच्या झाडावरती भरपूर अशी फुले आपण मिळवू शकतो। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।